सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चीज पनीर घोटाला। तर पनीरची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो। तेच पनीरच्या भाज्या जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर 4 घास जास्त जातील पोटात। चला तर मग आता झटपट बनवूया चीज पनीर घोटाला रेसिपी। तर चीज पनीर घोटाला रेसिपी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण इथे पॅन घेतलेला आहे, तेल घातलेलं आहे 4 ते 5 चमचे। आता इथे मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि इथे 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। तर कांदा आता आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया। तर कांदा परतून झालेला आहे तर इथे मी आता किसलेलं गाजर घालत आहे अर्धी वाटी। तर पनीर घोटाला रेसिपीमध्ये गाजरचा वापर केला जातो। तर थोडंसं गाजर परतून घेतल्यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी आणि इथे कोथिंबीरची देठही घातलेली आहे थोडीशी, आणि इथे ठेचलेला लसूण आणि थोडीशी अद्रक घातलेला आहे, आणि इथे आता आपण 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालायचा आहे। तर हे सर्व आता आपण भाजून घेऊया। तर हे सर्व भाजलेलं आहे। आता आपण मधोमध जागा करून घेऊया थोडीशी आणि तेल घालायचं आहे। तर आपल्याला या तेलामध्ये मसाले घालायचे आहेत। लाल मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे। तर इथे गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। हळद थोडीशी अगदी घालायची आहे। नंतर इथे मी धना पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि जिरा पावडर आपल्याला इथे अर्धा चमचा घालायची आहे। तर हे मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया। तर आता सर्व या भाज्यामध्ये मिक्स करून घेऊया। तर इथे थोडासा ड्रायपणा येत आहे म्हणून इथे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यामुळे ह्या सर्व भाज्या आपल्या पटकन शिजल्या जातील आणि ग्रेव्ही छान थिक होईल। तर अशा पद्धतीने इथे अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे। आता वरती झाकण ठेवूया 2 मिनिटे। तर 2 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे। तर भाज्या छान शिजलेल्या आहेत। तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तर इथे आपण गाजरचा वापर केलेला आहे, खूप छान टेस्ट लागते गाजर वापरल्यामुळे पनीरची भाजी। तर आता आपण इथे थोडासा फ्लेवर येण्यासाठी इथे पनीर मसाला मी इथे वापरत आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण माझ्याकडे होता म्हणून मी इथे पनीर मसाला वापरलेला आहे। आता मसाला घातल्यानंतर इथे आपण घालणार आहोत किसून घेतलेलं पनीर। तर 200 ग्रॅम इथे मी पनीर घेतलेलं आहे। तर आपल्याला किसूनच इथे घालायचं आहे। आणि इथे चीज 1 क्यूब घेतलेली आहे। तर चीज पनीर घोटाला रेसिपी आहे म्हटल्यानंतर चीजचा वापर केलाच पाहिजे। तर चीज इथे मी पूर्ण किसून घेतलेलं आहे। तर चीजमुळे खूप छान टेस्ट लागते आणि मिळून येते भाजी। तर आता आपण चीज आणि पनीर मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये। तर खूप काही वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते भाजी, क्रीमी अगदी टेक्स्चर येते। तर आता आपण हे पनीर छान परतून घेतलेलं आहे। तर आता इथे आपण पाणी घालायचं आहे। तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही। तर अशा पद्धतीने इथे पाणी घातलेलं आहे। आता आपण उकळी आल्यानंतर मिक्स करून घेऊया। तर पनीर पटकन शिजले जाते। तर पुन्हा एकदा मी इथे मिक्स करत आहे। तर आता 1 मिनिट नंतर मी शिजवलेलं आहे। तर चवीपुरतं आता मीठ घालून घेऊया। तर मीठ घातल्यानंतर एक मिक्स करून घेऊया। आणि इथे छान कलर येण्यासाठी स्ट्रीट फूडवाले इथे कलर वापरतात, तर इथे मी कलर वापरणार नाही। तर इथे आपण बीटचा वापर करणार आहोत। तर इथे मी थोडासा बीट घेतलेला आहे। आता किसून घालूया बीट आपण। बीटामुळे खूप छान टेस्ट पण येते आणि कलर पण छान येतो। तर पुन्हा एकदा आपल्याला 1 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। लगभग मी इथे 2 ते 3 मिनिटे भाजी शिजवून घेतलेली आहे पूर्णपणे। बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे। आता वरतून आता कोथिंबीर घालूया। तर इथे चीज पनीर घोटाला रेसिपी आपली तयार झालेली आहे। तर ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते आणि पटकन होते, खूप काही वेळ लागत नाही। तर ही भाजी तुम्ही चपाती, रोटी, भातासोबत खाऊ शकता। तर आता आपण ही डिश सर्व करून घेऊया। तर इथे मी छान अशी प्लेट घेतलेली आहे। तर आपण आता या डिशमध्ये भाजी सर्व करून घेणार आहोत। तर थिकनेस बघू शकतात, तर मस्त अशी दाटसर झालेली आहे। तर तुम्ही इथे फ्रेश क्रीमचाही वापर करू शकता। तर मी इथे फ्रेश क्रीमचा वापर केलेला नाही। फ्रेश क्रीम वापरल्यानंतर खूप छान क्रीमी असं टेक्स्चर येते आणि छान लागते। तर अशा पद्धतीने इथे आपण भाजी मस्त सर्व केलेली आहे। आता आपण वरून थोडंसं पनीर किसायचं आहे आणि नंतर थोडंसं चीज किसायचं आहे। तर खूप काही मसाले लागत नाहीत आहेत, त्या घरामध्ये जे मसाले आहेत त्यामध्ये ही भाजी होते। फक्त आपल्याला चीजचा आणि पनीरचा वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी चीज पनीर घोटाला रेसिपी तयार झालेली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा।
तर अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।